गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू द DZ अकॅडमी. बघा आपण एक्सरसाइज 3.2A सॉल्व्ह करत होतो. त्यामध्ये आपण बरेचसे काही बेसिक प्रॉब्लेम आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. तर त्याचमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 घेत असताना काही प्रॉब्लेम राहिले होते, ते आज आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. ओके, तर यामध्ये आपण प्रामुख्याने प्रॉब्लेम नंबर मी 19 पासून सुरुवात करतोय, कारण की पाठीमागचे आपले जवळपास आपण कंप्लीट केलेत. काही तुम्ही होमवर्कला पण सॉल्व्ह केलेत. बघा प्रॉब्लेम नंबर 19 आहे. बघा 2x + 1 I is equal to integration of 2x plus 1 into root of x plus 2 या पद्धतीने इंटू किती dx. हा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 19. I is equal to integration of 2x plus 1 into root of x plus 2. प्रॉब्लेम कडे नीट बघितल्यावर असं वाटतं की कोणाचाही डेरिव्हेटिव्ह इथे उपलब्ध नाहीये, म्हणजे √x 1/2 अजिबात दिसतच नाहीये. पण लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं, या पद्धतीचा जर प्रॉब्लेम तुम्हाला आला तर रूट काय, तुम्हाला फॉर्म्युला काय सापडत नाहीये किंवा कोणाचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होत नाहीये. परंतु इथं मात्र एक कंपोजिट फंक्शन आहे, रूट ऑफ f ऑफ x हे सेपरेट आहे 2x + 1. परंतु मी जर याचा उल्लेख केला की याचा बघितला तर रूट मध्ये x + 2 आला आहे, म्हणजे जो कंपोजिट फंक्शनचा शेवटचा पार्ट असेल त्याला t मानलं तरी चालतं. मग हे x + 2 माझं कंपोजिट फंक्शन झालं. रूट ऑफ थोडक्यात काय, sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे f ऑफ x चा स्क्वेअर हे कंपोजिट झालं की नाही. त्याच पद्धतीने किंवा e⁻log of x हे पण कंपोजिट झालं. नंतर आपण म्हणूया log of sec x, ओके, हे पण कंपोजिट झालं. हे सेकंड कंपोजिट, दोन फंक्शन एकत्र आले. त्याच पद्धतीने रूट ऑफ x + 2 म्हणजे जे कंपोजिट फंक्शन असेल त्याला तुम्ही t पुट करा. मग काय येईल सोल्युशन मध्ये, पुट x + 2 सोल्युशन. मग परत इथं प्रॉब्लेम मी इंटिग्रेशन ऑफ 2x + 1 इंटू रूट ऑफ x + 2. बघा तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे, लक्षपूर्वक बघा. त्यानंतर कंपोजिट फंक्शनला t म्हणा, पुट x + 2 इज इक्वल टू t मानलं. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x चा डेरिव्हेटिव्ह 1, ओके, 2 चा 0, तर t चा dt/dx. आपण कोणाची व्हॅल्यू काढतो, तर dt ची व्हॅल्यू काढतो, इक्वेशन नंबर फर्स्ट. मग dx इज इक्वल टू dt, इक्वेशन नंबर सेकंड. ओके, परंतु या प्रॉब्लेम मध्ये आपण जर ही व्हॅल्यू टाकली काय येईल, मग √t × dt. परंतु हा 2x + 1 मध्ये x इलिमिनेट होईल का, नाही. मग या x ची व्हॅल्यू काय आहे, तर आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वी गेट, काय गेट, तुम्हाला काय माहित आहे, वी गेट. मग काय माहित आहे, x + 2 इज इक्वल टू t, म्हणून x इज इक्वल टू t - 2, किती, t - 2, इक्वेशन नंबर 3. या प्रॉब्लेम मध्ये फक्त इक्वेशन नंबर 3 मी ऍड केलं. का केलं की मला अडचण येणार. मग बघूया आपण इक्वेशन फ्रॉम फर्स्ट 1 आणि 2 इक्वेशन मध्ये टाकलं तर काय होईल बरं, इक्वेशन मध्ये टाकलं, प्रॉब्लेम मध्ये 1 आणि 2 टाकलं तर काय, 2x + 1. पण 2x + 1 माझ्याकडे काही नाहीच आहे ना, परंतु मला x माहिती आहे t - 2. मग मी हा 2 तसाच ठेवला, त्या x ची व्हॅल्यू घेतली मी t - 2 + 1. समजतंय ना, काय केलं बघा, या x ची व्हॅल्यू इथं पुट करण्यासाठी नव्हती 2x + 1 ची, म्हणून आपण x ची व्हॅल्यू सेपरेट काढून घेतली. रूट ऑफ x + 2 ची माझ्याकडे आहे, काय आहे, t. x + 2 ची काय आहे, t, आणि त्या dx ची पण आहे माझ्याकडे dt. मग नवीन प्रॉब्लेम तयार झाला, तो मी सॉल्व्ह करतो. 2 × t that is 2t - 4 + 1 इंटू √t इंटू किती, dt. I is equal to integration of 2t - 3 into √t. ओके, या √t ना आतमध्ये मल्टिप्लाय करत काय येईल, I is equal to integration of 2 into t into √t - 3 √t ब्रॅकेट कंप्लीट dt. आता हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता सांगा. t ना √t ला मल्टिप्लाय करायचंय, काय करता येईल, ओके, काय करता येईल बरं, आपण इकडे घेऊया. I इज इक्वल टू, मी तुम्हाला प्रॉब्लेम कन्वर्ट करून देतो. t टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर सेपरेट डेफिनेशन वापरतो. टू कॉन्स्टंट इंटिग्रेशन t इंटू √t म्हणजे मी असं लिहितो, ओके, चालेल, इंटू dt, √t असेल -3 इंटिग्रेशनच्या बाहेर √t म्हणजे किती,
टी रेस टू 1/2 इंटू dt. आता मात्र याचं इंटिग्रेशन घेणं खूप सोपं आहे. 2 इंटू बेस सेम टी ब्रॅकेट रेस टू 2 2 1 जा 2 2 प्लस 1 दॅट इज 3/2 इंटू dt मायनस 3 इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 1/2 dt. याचं इंटिग्रेशन इन आय इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन व्हॉट इज इंटू टी रेस टू 3/2 प्लस 1 upon 3/2 plus 1 minus 3 by raised to 1/2 plus 1 t raised to 1/2 plus 1 which is the required result plus c. परंतु त्या t ची व्हॅल्यू टाकून द्या x plus 2. मग काय i is equal to लास्ट आन्सर मध्ये देतो 2 into t raised to म्हणजे किती x plus 2 ब्रॅकेट रेस टू 2 1 जा 2 that is 5/2 upon 3/2 that is 2 1 जा 2 2 1 जा 2 2 प्लस 3 5 5/2 हा 2 आले का 4 पण होईल हा मायनस टी रेस टू x प्लस 2 दॅट इज 3/2 अपॉन 3/2 प्लस कॅपिटल C. आणि तुम्हाला वाटलंच ते हा 2 वरती येईल 4 येईल. ओके हा 2 वरती येईल 2x प्लस 2 किंवा विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. हा तुझा प्रॉब्लेम. लक्षात घ्या या प्रॉब्लेम मध्ये कंपोजिट फंक्शनला टी मानायचंय. काय मानायचंय कंपोजिट फंक्शनला टी मानायचं. ओके नाउ राइट डाउन दिस केअरफुली. ओके बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये नंतर आय इज इक्वल टू तो पण आपण सॉल्व्ह करूया. 20 नंबरचा आहे 20. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5 इंटू x raised to 5 into root of a square plus x square root of a square plus x square dx. हा पण छोटासा प्रॉब्लेम आहे a square plus under root of a square plus x. ओके कंपोजिट फंक्शन कोणतं आहे त्याला टी पुट करा. म्हणजे कोणतं कंपोजिट फंक्शन आहे पुट a square plus x square is equal to t differentiate with respect to x. मग a square चा डेरिव्हेटिव्ह 0 इट इज कंपोजिट फंक्शन. ओके सॉरी a square इज कॉन्स्टंट फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह 0 x square जाईल 2x इज इक्वल टू t चा dt अपॉन dx. मीन्स काय येईल बरं 2x इज इक्वल टू 2x dx इज इक्वल टू dt 2x dx इज इक्वल टू किती dt. ओके इक्वेशन नंबर यावर तुम्ही काय म्हणू शकता सेकंड म्हणू शकता. ओके या 2x dx ऐवजी तुम्ही dt परंतु मला x dx परंतु अजून एक कन्फर्म करायचं आपल्याला x ची व्हॅल्यू पण काढायची. मग काय म्हणता येईल फ्रॉम फर्स्ट वी गेट x व्हॅल्यू. मग काय x स्क्वेअर इज इक्वल टू t मायनस a स्क्वेअर आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x x इज t मायनस a स्क्वेअर. रूट घेतला तुम्ही बोलचा t मायनस a स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड 3 या प्रॉब्लेम मध्ये टाकूया. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x ची व्हॅल्यू t मायनस सॉरी x ची व्हॅल्यू टाकायची t मायनस a स्क्वेअर इट इज व्हॅल्यू ऑफ x and bracket raised to 5 into अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ला t मानलंय म्हणून रूट t. ओके आणि नंतर आपल्याला dx शोधायचा आहे. dx म्हणजे काय करता येईल आपल्याला dx शोधायचा म्हणजे 2t dx शोधायचं होतं ना dx ची व्हॅल्यू. मग इथं 2x dx ला dt मानलंय म्हणून आपण काय करणार dx ऍज इट इज ठेवणार किंवा dx हा आता दोन गोष्टी केल्या असत्या तरी चालला असता. एक x बाजूला घेतला असता x इंटू dx ची व्हॅल्यू टाकली असती x रेस टू 4 उरला असता. इथं ब्रॅकेटचा काय केला असता 4 केला असता. ओके नो प्रॉब्लेम. मग मला कोणाची किंमत काढायची dx ची आणि हा मग dt अपॉन 2x दिली तुम्ही dt अपॉन 2x 2x म्हणजे किती आता दिलंय 2x 2 इंटू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x t मायनस a स्क्वेअर t मायनस a स्क्वेअर. ओके हा t मायनस a स्क्वेअर मधला आणि हा एक कॅन्सल तर 4 शिल्लक राहिलाय. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्यवस्थितपणे काही गडबड करू नका सोपा आहे. रूट t मी सुरुवातीला घेतला इंटू t मायनस a स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 रूट मधला. ओके रूट मधला रूट t मायनस a स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 इंटू dt. आता हे सोपं झालं. i इज इक्वल टू रूट t ऍज इट इज रूट t ऍज इट इज. ओके आणि हा t मायनस a स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे असं लिहिता येईल रूट t
मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे फक्त काय शिल्लक राहील आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट टी इंटू ब्रॅकेट टी मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, या रूट टी ना आतमध्ये मल्टिप्लाय करा फक्त इंटू डी टी, पण ए स्क्वेअर करून घ्या आधी. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट टी इंटू ब्रॅकेट काय टी चा स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सॉरी मायनस 2 टाइम ऑफ 2at that is 2a square t आणि प्लस a raised to 4 इंटू किती dt ब्रॅकेटचा स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युल्याने. आता या रूट टी आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर साधा सरळ तुम्हाला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. रूट टी म्हणजे टी रेस टू 1/2 टी रेस टू 1/2 इंटू टी टी रेस टू 1/2 इंटू टी चा स्क्वेअर मल्टिप्लाय करून घेतो इंटू डी टी. ओके, प्लस सॉरी मायनस 2 इंटिग्रेशन कॉमन काय. ओके, हा 2 सॉरी मायनस 2a डायरेक्ट 2a स्क्वेअर कॉमन घेतो पूर्ण 2a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ना बाहेर. इंटिग्रेशन ऑफ रूट टी मीन्स टी रेस टू 1/2 इंटू किती टी. ओके, प्लस a रेस टू 4 कॉमन आणि dt राहिला शिल्लक फक्त. रूट टी म्हणजे किती टी रेस टू 1/2 इंटू किती dt. ओके, हा होता तुमचा प्रॉब्लेम. ओके, याचा फक्त आन्सर लिहा. मग आय इज इक्वल टू आन्सर बघा हा तुम्हाला होमवर्कला देणं होतं पण मी सॉल्व्ह करून दिलं. तुम्ही परत एकदा रिअरेंज करून व्यवस्थितपणे तो लिहू शकता. मग किती इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 2 जा 4 ऍडिशन करणार ना आपण 1/2 प्लस 2 बेस सेम 1/2 2 to the 4 5/2 t raised to 5/2 into dt प्लस सॉरी मायनस आहे मायनस 2a स्क्वेअर काय t raised to 1/2 into t दिसतंय. ओके, t raised to 1/2 into t 1 असतो 3/2 into dt प्लस a raised to 4 रूट t चा t raised to 1/2 प्लस t. ओके, t raised to 1 ऍज इट इज ठेवलं मी इंटू dt. आता फक्त आन्सर लिहायचे. आन्सर t raised to 5/2 प्लस 1 अपॉन 5/2 प्लस 1 मायनस 2a स्क्वेअर इंटू t raised to 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 आणि लास्टचा प्लस a raised to 4 इंटू t raised to 3/2 अपॉन 3/2 प्लस कॅपिटल C. इथून पुढे तुम्ही काय करा ते सॉल्व्ह करा आणि आन्सर बघा. बऱ्याचशा प्रॉब्लेमचे आन्सर पाठीमागे इनकरेक्ट दिले आहेत ते चेक करा. ओके, या पद्धतीने आपला हा दुसरा कंपोजिट फंक्शनचा प्रॉब्लेम. त्याच पद्धतीने तुमच्याकडे 21 नंबरचा आहे बघा. 21 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये आहे 5 - 3x इंटू ब्रॅकेट 2 - 3x ब्रॅकेट रेस टू 1/2. मग 2 - 3x काय आहे कंपोजिट फंक्शन आहे मग त्याला टी माना. मग बघा तुम्हाला हिंट 21 वरती पुट 2 - 3x इज इक्वल टू टी. ओके, मग त्याला टी मानायचं तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dx किंवा dt ची व्हॅल्यू काढायची. ओके, त्यानंतर x ची व्हॅल्यू काढायची आणि त्या इक्वेशन मध्ये टाकून द्यायची. त्यानंतर 22 नंबरचा आहे 7 + 4x ब्रॅकेट रेस टू 5x स्क्वेअर अपॉन 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 म्हणजे काय 2x + 3 हा काय तुमचा कंपोजिट फंक्शन आला. म्हणून पुट 2x + 3 इज इक्वल टू टी. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, x ची व्हॅल्यू काढा, dt ची काढा आणि दिलेल्या इक्वेशन dx ची काढा आणि दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये टाकून द्या. ओके, हे होते तुमचे सर्व प्रॉब्लेम. त्यानंतर 23 आपण सॉल्व्ह केलेला आहे. 24 मध्ये बघा 1/x इंटू ब्रॅकेट x³ - 1. ओके, x³ - 1 हे कंपोजिट डिवाइड करा. ओके, x³ - 1 ला काय करा मल्टिप्लाय करा. तो प्रॉब्लेम पण काय करता येईल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल आणि 25 नंबरचा होता जो मी इथं सॉल्व्ह करून दिलेला आहे. ओके, तर हे होते सगळे तुमचे प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये. तर आज आपण घेत आहोत एक्सरसाइज 3.2a मधला आपल्या इंटिग्रेशन मधला नेक्स्ट टाइप. व्यवस्थितपणे याला काय जो टाइप दिलाय त्याचं द्या आणि त्याची थिअरी लिहून घ्या आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. ओके, नाव राईट दिस केअरफुली. आणि याच्यानंतर आपण काय घेणार आहोत नेक्स्ट इंटिग्रेशनचा स्पेशल टाइप. ओके, बघा आपल्याकडे नेक्स्ट टाइप आहे I इज इक्वल टू a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x. या प्लसच्या ठिकाणी मायनस आलं तर डझंट मॅटर, ते काही प्रॉब्लेम करत नाही प्लस और मायनस असेल तर. पण a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x यापैकी एखादा ऍब्सेंट जरी असेल d cos x तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, न्यूमरेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये. ओके, या पद्धतीने
त्यानंतर सेम पॅरल आहे आय इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी. आणि या दोनही प्रॉब्लेम मध्ये ए बी सी डी तुम्हाला तिथं दिसत आहे. तिथं एखादा कॉन्स्टंट नंबर जरी आला तरी काही अडचण येत नाही. पण याची मेथड काय सांगते, सर्वात महत्वाची मेथड. असा प्रॉब्लेम आल्यानंतर काय सॉल्व्ह करा, मेथड मध्ये आहे पुट न्यूमरेटर इज इक्वल टू काय, पुट न्यूमरेटर इज इक्वल टू, न्यूमरेटर हा रिप्लेस करा. कोणी, कॅपिटल ए हा कॉन्स्टंट घ्यायचा आहे. ओके, ए ऍज इट इज घ्यायचा, त्या ए ची व्हॅल्यू आपल्याला नंतर मिळणार असते. ए ऍज इट इज घ्यायचा, ए कॅपिटल ए, न्यूमरेटर इज इक्वल टू कॅपिटल ए इंटू डिनॉमिनेटर. तुमचा जो काय डिनॉमिनेटर आहे ना त्याला ए ने मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर, प्लस बी इंटू डी बाय डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर, प्लस बी इंटू डी बाय डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर. ओके, या ए ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, या बी ने डेरिव्हेटिव्ह कोणाच्या, डिनॉमिनेटरच्या डेरिव्हेटिव्हला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि त्यानंतर सेप ए आणि बी च्या व्हॅल्यू पुट करून त्या इक्वेशन मध्ये भरायच्या आहेत आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. ओके, तर याचं नेहमी आन्सर हे काय असतं बघा, याचं हे नेहमी आन्सर असतं ax प्लस बी इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डी ऑफ एक्स. आन्सर बघा, आन्सर वर आपण नंतर बघूया. ओके, इथं पण सेम आहे, पुट न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर. ओके, एवढी एक मेथड तुमच्या लक्षात राहिली ना बस सफिशियंट. या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम तुम्ही अगदी मजेशीरपणे फाइंड आउट करू शकता आणि त्याचं शॉर्टकट आन्सर कसं येतं ते पण आपण इथं बघणार आहोत. ओके, नाव राईट ऑन दिस फर्स्ट टाईप आणि त्याच्यावर काय घेणार आपण, प्रॉब्लेम. ओके, आपला हा दुसरा टाईप आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स, तो पहिला झाला. हा दुसरा आहे ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स. जेव्हा साइन कॉस न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी येत असेल, प्लस और मायनसने ऍड होत असेल किंवा सबट्रॅक्ट होत असेल, किंवा ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी या फॉर्म मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल तर त्याची मेथड आहे पुट न्यूमरेटर इज इक्वल टू, या न्यूमरेटरच्या ऐवजी हा काढून टाकायचा आणि या ऐवजी ही येणारी व्हॅल्यू त्या पुट काय करायची, पुट करायची. बस एवढंच आहे, सेपरेट करायचं, इंटिग्रेशन इथं घ्यायचं आहे. ओके, नाव राईट ऑन दिस. आणि याच्यावरचा आपण घेणार आहोत पहिला प्रॉब्लेम अतिशयपणे समजून घ्या. ओके, एकच प्रॉब्लेम मी इथं घेणार आहे, दुसरा तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा, नाही झाला तर परत आपण यावरती पुढचे प्रॉब्लेम इथे कव्हर करणार आहोत. ओके, नाव टाईपचं नाव व्यवस्थित, हेडिंग व्यवस्थित द्या, त्याला बॉक्स वगैरे करा, त्याची मेथड लिहा, पुट न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर. दोन्ही पॅरल आहे, दोघांनाही एकच मेथड काय होते, पॉइंट होते. याचं मी एक प्रॉब्लेम घेतो आणि याचा एक प्रॉब्लेम घेतो. ओके, नाव राईट ऑन दिस. बघा, हा आहे क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 5. या आधीचे जे प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणशाल सर हे आम्ही असं सॉल्व्ह करू शकतो, साइन ए प्लस साइन बी, आणि पण बघा साइन ए प्लस साइन बी करायला गेलं तर हा 2 एक्स्ट्रा येतोय, म्हणजे हे तसं सॉल्व्ह करता येणार नाही, म्हणून आपल्याला हा टाईप इथं बघायचा आहे. ओके, बाकीच्या ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जर बघितलं क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये प्रॉब्लेम नंबर एक्सरसाइज 3.2 क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला आहे cos 3x मायनस cos 4x अपॉन sin 3x प्लस sin 4x. त्यामध्ये cos a मायनस cos b sin a प्लस sin b चा फॉर्म्युला वापरू शकतो. इथं तसं करता येणार नाही, का बरं, इथे sin a प्लस cos b आहे रे, पण हा 2 इथं एक्स्ट्रा होतोय ना, त्यामुळे इथं अडचण आली. म्हणून इथं आपल्याला मेथड आहे, कोणती मेथड आहे, सोल्युशन त्याची काय, इंटिग्रेशन ऑफ a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x इंटू dx. मग याचं काय आहे, पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx ऑफ किती, डिनॉमिनेटर. ही स्टेप आहे, हे तुम्हाला मी इथं सांगितलेली. यानुसार आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे काय, सोल्युशन त्याचं. ओके, इथून आन्सर सोडून घेतो, प्रॉब्लेम परत येतो तुम्ही लिहू शकता. पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर, लक्षात घ्या बरं का, प्लस b इंटू डी बाय डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर. ओके, इथपर्यंत क्लिअर आलं. आता फक्त व्हॅल्यू टाका. न्यूमरेटर कोण आहे, न्यूमरेटर आहे साइन एक्स प्लस 2 cos x. ए ऍज इट इज घ्या. डिनॉमिनेटर कोण आहे, 3 sin x प्लस 4 cos x.
प्लस बी ॲज इट इज घ्या, डी बाय डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कोणाचा, डिनॉमिनेटरचा, म्हणजे कोणाचा, 3 sin x, 3 आहे तसा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, प्लस 4च्या ऐवजी -4 घ्यावा लागेल, का बरं, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x म्हणजे -4 इंटू किती, sin x, ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, काय केलं कळालं, डिनॉमिनेटर आहे तसा प्लस बी इंटू. आता यानंतरची स्टेप सगळ्यात महत्वाची मी स्टार करून ठेवतो, म्हणजे न्यूमरेटरच्या ऐवजी ही व्हॅल्यू रिप्लेस करायची, पण हे करताना ए आणि बी अननोन आहे ना, ते आधी काढून घ्यावे लागतील. मग ते काढून घेण्याची ही स्टेप सगळ्यात महत्वाची. बोर्डने इथपर्यंत 1 मार्क दिलाय, हा प्रॉब्लेम 4 मार्काचा असू शकणार आहे 100%. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना स्टेप वाईज नंतर तुम्ही टाईप ओळखला, तुम्हाला 1 मार्क, तुम्ही न्यूमरेटर इज इक्वल टू व्हॅल्यू टाकली, इथे 1 मार्क होणार. दुसरा मार्क तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतरच भेटणार आहे. मग ए आणि बी ची व्हॅल्यू कशी मिळवणार, तर मी काय करतो, ए ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो, काय येईल मग, 3a sin x प्लस 4a cos x प्लस 3b cos x मायनस 4b sin x. तुम्ही जर चांगलं लक्षात घेतलं तुम्हाला sin x काय घेता येईल, कॉमन घेता येईल, cos x कॉमन घेता येईल, cos x. मी काय करतो, sin x कॉमन घेतो, मग काय लिहिलं ऑप्शन मध्ये, 3a मायनस 4b. काय केलं माहिती का, यामधून आणि या टर्म मधून कोण कॉमन घेतला, sin x कॉमन घेतला, मग काय शिल्लक राहिला, 3a आणि मायनस 4b प्लस ब्रॅकेट प्लस. आता cos x मधून cos x कॉमन घेतो, म्हणून कोण शिल्लक राहील, 4a प्लस 3b इंटू किती, cos x. ओके, मग हे कोणाबरोबर आहे, sin x प्लस 2 cos x. हा, आता मात्र कम्पेअर करता येईल, कम्पेअर कोइफिशियंट, सगळ्यात महत्वाची स्टेप ही स्टेप का आली ना, कम्पेअर कोइफिशियंट. काय कम्पेअरिंग कोइफिशियंट केल्यानंतर बघा, sin x ला sin x आहे, cos x ला cos x आहे, पण sin x चा कोइफिशियंट किती इथं, 3a मायनस 4b, आणि इकडे sin x चा कोइफिशियंट किती आहे, 1, आणि म्हणून sin x ला sin x कम्पेअर झाला, परंतु कोइफिशियंट पण काय करता येतात, कम्पेअर करता येतात, म्हणून 3a मायनस 4b इज इक्वल टू किती, 1 आलं. त्यानंतर सेम कम्पेअरिंग कोइफिशियंट cos x चे म्हणजे किती, 4a प्लस 3b इज इक्वल टू किती, 2. आता काय करता येईल, हे दोन सॉल्व्ह जर केले सायमल्टेनियसली तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार, ए आणि बी ची मिळणार. कोणाची मिळणार, ए आणि बी. याला इक्वेशन नंबर फार तर फर्स्ट म्हणा, काय म्हणा, फर्स्ट, की जेणेकरून आपल्याला तिथे ते टाकायचे. मग कसे सॉल्व्ह होणार, तर मी सॉल्व्ह करताना बघा इथं सॉल्व्ह करतो, 3 आणि 4 म्हणजे ऍक्च्युली इथं 12 करावं लागेल, इथं 4 ने मल्टिप्लाय करतो आणि दोघांना पण 12 याली इक्वेशन नंबर याला काय म्हणूया, स्मॉल ए करतो आणि याला स्मॉल बी करतो, याला 4 ने मल्टिप्लाय करतो, किती नाही, 4 ने. मग काय होईल, 4 3 जा 12a मायनस 16b इज इक्वल टू 4. ओके, याला 3 ने करतो, दॅट इज 12a मायनस मल्टिप्लाय बाय 4 प्लस 9b इज इक्वल टू 2 3 जा 6. सबस्ट्रॅक्शन करता येईल, 12a गेट कॅन्सल, मायनस 16 मायनस 9 दॅट इज मायनस 25b इज इक्वल टू 4 मायनस 6 दॅट इज 2 मायनस 2, मायनस 16 मायनस 9 दॅट इज मायनस 25. मग तुमचा b इज इक्वल टू येईल सिम्पली b इज इक्वल टू 2/25, 2/25. किती आला, b इज इक्वल टू आला तुमचा 2/25. आता तुम्हाला कोण शोधायचा, a. मग कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका, पुट b इज इक्वल टू 2/25 इन a मध्ये टाकूया. मग a काय होता आपला, 3a मायनस 4b इज इक्वल टू किती होता, 1. 3a मायनस 4b इज इक्वल टू 1. मग आता b ची व्हॅल्यू टाकून द्या, 2/25, म्हणून 3a मायनस 4 टू जा 8, 8/25 इज इक्वल टू 1. हा मायनसचा प्लस होईल, मग काय येईल, 3a इज इक्वल टू 1 प्लस 8/25. मग काय होईल, 3a इज इक्वल 25 1 जा 25, 25 प्लस 8 दॅट इज 33. 25 प्लस 8. ओके, 33 अपॉन किती, सॉरी हा 33 अपॉन 25, हा 3 इकडे येईल. ओके, मग काय येईल,
a इज इक्वल टू 33/25 into 3, 11. That is a is equal to 11/25. Okay, put a and b in equation first. यामध्ये टाकायचे. ओके, मग काय येईल? sin x plus 2 cos x is equal to, what is the value of a? A value is 11/25 into bracket 3 sin x plus 4 cos x. 3 sin x plus 4 cos x plus b ची व्हॅल्यू किती आली? b ची व्हॅल्यू आली 2/25 into bracket किती? 3 cos x minus 4 sin x. 3 cos x minus 4 sin x. ओके, या पद्धतीने. आणि घाबरू नका, हे पूर्ण प्रॉब्लेम मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे, तरच आपण दुसरा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. ओके, मग त्यांनी सांगितलं होतं की न्यूमरेटर ऐवजी ही किंमत टाका. ही किंमत म्हणजे कोणती? थोडक्यात ही टाकली. का बरं? बघा, त्यांनी सांगितलं होतं न्यूमरेटर ऐवजी ही व्हॅल्यू टाका, म्हणून आपण न्यूमरेटर ऐवजी ही व्हॅल्यू टाकली. पण इथं आपल्याला ए आणि बी दोन अननोन व्हॅल्यू आल्या. त्या दोन अननोन व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा एवढा पराक्रम केला. ओके, हा एवढा आपण शोध लावला. काय शोध लावला? ए ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, बी ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, कॉस एक्सच्या टर्म सेपरेट घेतल्या, साइन एक्सच्या टर्म सेपरेट घेतल्या, दोन्ही बाजूचे कोइफिशियंट कम्पेअर केले, लिनियर इक्वेशन तयार केले. लिनियर इक्वेशन तयार करून ते सॉल्व्ह केले, ए च्या व्हॅल्यू काढल्या, बी च्या व्हॅल्यू काढल्या, आलेल्या दोन ए आणि बी च्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये टाकल्या. म्हणजे आता आपले हे इक्वेशन रेडी झालेलं आहे. कशासाठी? न्यूमरेटरच्या ठिकाणी टाकण्यासाठी. मग हे झालेलं रेडी फॉर्म्युला आता मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये टाकतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. ओके, कोणाच्या ऐवजी टाकतो मी आता? न्यूमरेटरच्या ऐवजी मी ही व्हॅल्यू टाकणार. ही व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात मी ही टाकणार. ओके, काय? आय इज इक्वल टू न्यूमरेटर साइन एक्स प्लस 2 cos x ऐवजी मी आता ही व्हॅल्यू टाकणार. किती? 11/25 3 sin x plus 4 cos x plus 2/25 3 cos x minus 4 sin x whole divided by denominator not change आहे तसा 3 sin x plus 4 cos x. सेपरेट घ्या, डिनॉमिनेटर सेम आहे, दोघांना सेपरेट द्या, कॉन्स्टंट अंक बाहेर घ्या. मग काय येईल? बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 11/25 कॉन्स्टंट नंबर बाहेर इंटिग्रेशन 3 sin x plus 4 cos x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x. काय म्हणतील सर? 3 घ्यायचा लागला कॉमन? नाही, तो चला जॉईंट आहे, हा पूर्ण फंक्शन आहे टोटल dx प्लस परत 2/25 कॉमन कॉन्स्टंट होता ना बाहेर, 3 cos x minus 4 sin x अपॉन डिनॉमिनेटर आहे तसा. काय केलं कडे? इथं काहीच केलं नाही, ज्यादा काही केलं नाही, सेपरेट फंक्शन न्यूमरेटर व्हॅल्यू टाकली, डिनॉमिनेटर प्रत्येकाला दोघांना सेपरेट दिली. मग हे पूर्ण कॅन्सल झालं. काय कॅन्सल झालं? 3 sin x plus 4 cos x. ओके, कॅन्सल. सेम टर्म आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 11/25 into dx प्लस 2/25 ॲज इट इज. इथं मात्र काही कॅन्सल होणार नाही. 3 cos x minus 4 sin x upon 3 sin x plus 4 cos x. डायरेक्ट आन्सर टाकतो मी. I is equal to 11/25x plus 2/25 log of mod of 3 sin x plus 4 cos x plus कॅपिटल C. का बरं लॉग ऑफ मॉड ऑफ घेतलं? कारण की डिनॉमिनेटरचा आन्सर न्यूमरेटर मध्ये काय आहे? उपलब्ध आहे. म्हणून विद्यार्थी मित्र, याची शॉर्टकट ट्रिक्स आहे ax प्लस बी इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. हे डायरेक्ट त्याचं काय असणार आहे? आन्सर. म्हणजे फक्त तुम्ही ए आणि बी शोधला तर डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये किमती भरायच्या. काय? ax प्लस बी इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. ओके, या पद्धतीने हा त्याचा काय होता? प्रॉब्लेम होता. ओके, नाउ राइट डाउन दिस. आय एक्सप्लेन अगेन. ओके, तर हा होता तुमचा प्रॉब्लेम. sin x प्लस 2 cos x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x. परत एकदा मी एक्सप्लेन करतो, लक्षपूर्वक बघा. काय करायचं? यामध्ये मेथड आहे a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x अशी टर्म आली तर न्यूमरेटर ऐवजी म्हणजे sin x प्लस 2 cos x ऐवजी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची. ही म्हणजे कशी? a इंटू डिनॉमिनेटर
ए ॲज इट इज डिनॉमिनेटर हा जो काही डिनॉमिनेटर 3 sin x प्लस 4 cos x प्लस बी इंटू डिनॉमिनेटर जो काही दिला असेल तो टाकला. ओके, त्यानंतर मला या ए आणि बी च्या व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मला याच्यात टाकायचं होतं प्रॉब्लेम मध्ये न्यूमरेटर ऐवजी, परंतु या ए आणि बी अननोन होत्या, म्हणून त्या जर मला माहिती करून घ्यायच्या असेल त्यासाठी मी काय केलं, या ए ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि या बी ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. त्यानंतर साइन एक्स ची टर्म बाजूला घेतली, कॉस एक्स ची टर्म बाजूला घेतली. त्यानंतर मी कोइफिशियंट कम्पेअर केले, कम्पेअरिंग कोइफिशियंट 3a मायनस 4b इज इक्वल टू 1 आलं. मला कसं आलं कळलं, साइन एक्स आहे म्हणजे कोइफिशियंट इज इक्वल टू कोइफिशियंट, कॉस एक्स आहे म्हणजे कोइफिशियंट इज इक्वल टू कोइफिशियंट. या पद्धतीने केले मी 2 इक्वेशन मिळाले, हे सॉल्व्ह केले, मला ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळाल्या. आलेल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट केल्या आणि मला हे मिळालं 11/25 3 cos x. ओके, आणि आता मात्र मला इक्वेशन फर्स्ट माझ्याकडे रेडी झालेला आहे ए आणि बी च्या व्हॅल्यू माहित करून. मग आलेले इक्वेशन फर्स्ट मी या प्रॉब्लेमच्या कोणामध्ये टाकणार, न्यूमरेटर मध्ये टाकणार. मी ते इथे टाकलं. टाकल्यानंतर डिनॉमिनेटर सेम होता दोघांचा, 2 टर्म आले होते, आपण काय करणार त्याला सेपरेट करणार. ओके, सेपरेट केला. सेपरेट केल्यानंतर मला एक कळालं की पूर्ण टर्म काय झाली, कॅन्सल झाली, सेम होती म्हणून dx प्लस, आणि इथं मात्र मला असं कळालं का 3 sin x चा डेरिव्हेटिव्ह 3 cos x आहे आणि 4 cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 4 sin x आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये अवेलेबल आहे जसाच्या तसा, आणि म्हणून त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर किंवा लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स म्हणतो आपण. मग लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे कोण, लॉग ऑफ मॉड ऑफ 3 sin x प्लस 4 cos x प्लस सी. हे त्याचं डायरेक्ट काय आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की शॉर्टकट मेथड आहे. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम असेल तर ax प्लस बी इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. बघा ax म्हणजे a किती आला 11 आपण x प्लस बी किती आला 2/25 लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे कोण 3 sin x प्लस 4 cos x. हे होतं त्याचं आन्सर. ओके, पहिल्यांदा सर्वप्रथम हा प्रॉब्लेम काय करा आधी लिहून घ्या, सेम ॲज इट इज ए इंटू ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी चा प्रॉब्लेम सेम ॲज इट आहे. ओके, यावरती तुम्हाला एक होमवर्कला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला तर करा, अदरवाइज 1+3 tan x चा जो प्रॉब्लेम आहे 1/2 + 3 tan x चा तो बोर्ड साठी बऱ्याचशा वेळेस आलेला आहे. ओके, नाउ राइट डाउन दिस केअरफुली. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे आय इज इक्वल टू HSC साठी का म्हटलं की इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, बोर्डच्या पेपरला 2दा-3दा येऊन पण गेलाय. 1/2 + 3 tan x dx टाइपच दिसत नाही, म्हणूनच हा प्रॉब्लेम महत्वाचा आहे. सांगितलं तुम्हाला की 3 नॉलेज, अंडरस्टँड आणि स्किल हे 3 प्रॉब्लेम, 3 ज्या कन्सेप्ट आहेत ते यामध्ये भरलेले आहेत. नॉलेज म्हणजे काय, तर तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, अंडरस्टँडिंग म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की काय अंडरस्टँड झालं की विद्यार्थी मित्र हो, इथं मात्र टाईप दिसत नाही ए sin x प्लस बी cos x चा, पण एक त्याला मी हिंट केली, एक थोडासा हा प्रॉब्लेम असा केला कसा 1/2 + 3 sin x अपॉन cos x dx. तर काय येईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 याच्या खाली किती आहे 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 cos x प्लस 3 sin x अपॉन cos x dx. आता मात्र हा वरती गेला, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय आलं cos x अपॉन 2 cos x प्लस 3 sin x dx. ओके, मग आलं 0 sin x प्लस cos x असं लिहिता येईल किंवा cos x प्लस sin x 0 cos sin x असं लिहिता येईल, पण हा मात्र प्रॉब्लेम तुमच्या याच्यामध्ये काय झाला, कन्वर्ट झाला. म्हणून काय म्हणणार आपण, पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx ऑफ डिनॉमिनेटर. ओके, मग न्यूमरेटर कोण होता, फक्त cos x आहे. a ॲज इट इज घेतला मी, डिनॉमिनेटर आहे 2 cos x प्लस 3 sin x, 2 cos x प्लस 3 sin x प्लस b ॲज इट इज आहे, डिनॉमिनेटर कोण आहे डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 2 sin x प्लस 3 sin x चा आहे 3 cos x. ओके, त्या a ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2a cos x प्लस 3a sin x प्लस मायनस 2b sin x प्लस 3b cos x. ओके, cos x जवळ घेतला 2a प्लस 3b इज इक्वल टू किती cos x. ओके, प्लस 3a मायनस 2b sin x जवळ घेतला sin x. ओके,
कम्पेअरिंग कोइफिशियंट केले, कम्पेअरिंग कोइफिशियंट, कम्पेअर कोइफिशियंट. इथं फक्त कोण आहे रे, सिंगल कॉस एक्स आहे, म्हणजे कॉस एक्सचा सहगुणक अवेलेबल आहे म्हणून 3a सॉरी काही फक्त कॉस एक्सला कॉस एक्स अवेलेबल आहे. 2a प्लस 3b इज इक्वल टू 1. 2a प्लस 3b. साइन एक्सला इकडे काय अवेलेबल आहे का, अजिबात नाही, म्हणून तो 0 घ्यावा लागेल. ओके, म्हणून काय सांगता येईल 3a मायनस 2b इज इक्वल टू किती 0. आता हे दोन इक्वेशन तुम्हाला काय करावं लागतील, सॉल्व्ह करावं लागतील. कोणाची व्हॅल्यू पुट करायची, फक्त a ची आणि काय b ची. ती इक्वेशन नंबर कुठे टाकणार, फर्स्ट मध्ये टाकणार आणि पूर्ण टर्म त्या न्यूमरेटर मध्ये काय करणार, पुट करणार आणि आलेले आन्सर मला तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करून दाखवू शकता. ओके, या पद्धतीनं आपला होता हा आजचा व्हिडिओ. यावरती आपण राहिले 2-3 कंपोजिट फंक्शनला टी म्हणून तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, एक्स ची व्हॅल्यू काढायची. ओके, आणि त्यानंतर आपण घेतला a sin x प्लस b cos x आपण c sin x प्लस d cos x त्याच्यावरचा प्रॉब्लेम, आणि हा एक प्रॉब्लेम कन्वर्ट करून तुम्हाला होमवर्क साठी. ओके, नाउ राइट डाउन दिस केअरफुली, ऑल्सो सॉल्व दिस प्रॉब्लेम अँड कलेक्ट दिस आन्सर. ओके, प्रॉपर आन्सर. थँक्यू.